सूर्य भास्करा ज्ञान मार्तंड होऊनी फेडियेली अंधकारा जयाच्या कीर्तने धन्य होय पांडुरंग लोकोद्धाराशी निर्मियेले अभंग जयाने चालविला नाम भक्ती मार्ग सोपा नमस्कार माझा तुकया माय बापा श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे कृपेच्या ओरसे डवरले ही काया नव्हे अनाविसे उद्धरिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला राजर्षी शिवराय सवंगडी गाथा तयांशी स्मरा उद्धारा सकळ जनांशी शिकवा सन्मार्ग दावा खरा मध्यस्थी नची खोटी कर्मकांड करणे पूजा स्वतःही करा वर्षाचे दिनमना सकळही मंगळ स्मरण संतांस करा। आज प्रस्तुत प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची तुकोबरायांच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट आणि अत्यंत चिंतनशील अभंगावर आजची सेवा आपण पूर्ण करतो आहोत। अभंगाचा शब्दाचा अर्थ असा आहे की दिवा घेऊन अंधार धुंडायला गेल्यावर तो सापडणं अशक्य आहे। दिवा आणि अंधार हे परस्पर विरोधाचे लक्षण आहे। आता दिवा घेऊन अंधार शोधायला गेल्यावर ज्याप्रमाणे दिव्याला अंधार सापडणार नाही, प्रकाशाला अंधार सापडणार नाही, त्याचप्रमाणे आम्ही संत लोक आहोत। आम्ही जिथे जिथे जाऊ तो भाग आम्ही उजळून टाकू आणि त्यामुळे आमच्याच्याने आम्हाला कुणातली थोडी देखील उणीव सुद्धा दिसणार नाही। आम्ही ज्ञानाने भक्तीने ओतप्रोत भरलेलो आहोत, परिपूर्ण आहोत, त्यामुळे आम्हाला कुठे काही अंधार दिसतच नाही। पुढे संत सांगताना तुकोबराय असं सांगतात की आम्ही असे लोक आहोत की आम्ही कळी काळाला सुद्धा घाबरणार नाहीत। आमच्या समोर मृत्यू उभा ठाकला असेल तरी आमच्या भक्तीत आणि आमच्या ह्या प्रबोधनात क्षण मात्रही बदल होणार नाही, तीळ मात्रही खंड पडणार नाही। आणि मग लोक मात्र उगाच शंका कुशंका घेत असतात। सूर्यावर खालून माती उधळल्याने, सूर्यावर फुपाटा फेकल्याने सूर्य काही मलिन होत नसतो, त्याप्रमाणे आम्ही आहोत। आमच्याबद्दल कुणीही काही कागाळ्या कुचाळक्या केल्या तरी त्याचा आम्हाला फरक पडणार नाही। आणि मग तुकोबराय सांगतात शेवटच्या चरणामध्ये, ज्याप्रमाणे काय सांगतात तुकोबराय, ज्याप्रमाणे वाळलेल्या गवताच्याने अग्नी झाकला जाऊ शकत नाही, जसं जसं गवत अग्नीमध्ये टाकाल तसा तसा अग्नी वाढत जाईल, पण गवताच्याने अग्नी काही झाकला जाणार नाही, तसे आम्ही संत लोक आहोत। थोडासा काळ आमची अपकीर्ती होईल, पण जसं जसं आमचं काम वाढत जाईल, जनता आमच्या बाजूने येईल, तसा तसा आमचा विचार पसरत जाईल, वाढत जाईल। तुकोबरायांच्या ह्या चिंतनशील अत्यंत महत्वाच्या अभंगावर आजची आपण सेवा पूर्ण करतो आहोत। दीप घेऊन या धुंडीत अंधार भेटे हा विचार अघटित, विश्वदास आम्ही न भिओ कळी काळा, न भुलो मृगजाळा न घडे उधळीता माती रवी कळामुळे हे कैसे न कडे भाग्यहीना, तुका म्हणे त्रणे झाके होता शान, हे तव वचन वाहुनीची। आणि म्हणून आजच्या ह्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अत्यंत गुणीजन मंडळींच्या समक्ष ही आजची कीर्तनाची सेवा पूर्ण होत आहे। या कीर्तनासाठी खरं तर आमचे सहकारी गाथाचार्य आणि महाराष्ट्रातले एकूण सगळ्या संतांच्या अभंग गाथेचे प्रचंड प्रकांड पंडित, महाराष्ट्रातल्या कुठल्याही ज्ञानसंपन्न व्यक्तीला ज्ञानात सहजरित्या हरवतील असे तुकारामजी मगर आज येणार होते, माझे सहकारी, पण आज ते काही कारणाने आलेले नाहीत। तुमच्या भागामध्ये गाथेच्या संदर्भात सर्वाधिक चांगलं ज्ञान असलेली व्यक्ती आता पुढच्या काळात आपण तरुणांना घेऊन त्यांच्याद्वारे मार्गदर्शनाचे शिबिर आणि मार्गदर्शनाच्या कार्यशाळा उभा करणार आहोत। नामदेवरायांच्या आणि तुकोबरायांच्या गाथेचे आपण पुन्हा पुन्हा पाठ घेणार आहोत। म्हणून तुकारामजी मगर, त्याबरोबर परमेश्वर तुकाराम बरसाले, सुयोग साळवे, आकाश खनपटे हे देखील सेलूवरून आजच्या सेवेला आलेले आहेत। ज्यांच्याकडे माझी राहण्याची चांगली व्यवस्था झाली, जेवण झालं, असे तुकारामजी गुरव आणि माझे मित्र वशिष्ठ आवटे
आणि ज्यांच्याशी जुन्या काळातील संपूर्ण एकूण वारकरी परंपरेचा मला ज्ञान संपादन करता आलं, मला त्यांच्या काळातले चांगले अनुभवी किस्से समजून घेता आले, असे आमचे गंगाभाऊ अकोलीकर. त्यांचा एक काळ होता ज्या महात्म्यांनी प्रचंड मोठा काळ गाजवला. असे अत्यंत गुणीजन मंडळी आमच्या ऐकून ह्या कीर्तनाच्या सेवेमध्ये आहेत. आणि म्हणून या सगळ्यांच्या समक्ष आजच्या आपल्याला तुकोबारायांचा वैचारिक अभंग सोडवायचा आहे. म्हणून एकदा आपण सगळ्या संतांना अभिवादन करूया. पांडुरंगा करू उंचीवर पण जाऊ द्यायची नाहीये, नाही तर बाया म्हणतील कोण मेला परदेसा आणला होता, माय काय बोलला कोणाच्या बापाला कळलं नाही. बघा, बोलण्याचे दोन प्रकार असतात. एक असतं बरं बोलणं आणि दुसरं असतं खरं बोलणं. बरं बोललं तर बोलणाऱ्यालाही बरं वाटतं, ऐकणाऱ्यालाही बरं वाटतं, कीर्तन सगळं बरोबर होतं. दुसऱ्या दिवशी गावावर चर्चा असते, लई चांगलं कीर्तन झालं. पण खरं बोलल्यावर बोलणाऱ्याचं काही जात नाही, ऐकणाऱ्याला त्रास होण्याची शक्यता असते. खरं बोलल्यावर बाया दुसऱ्या दिवशी बोटं बोलतात, कोण मेला माय परदेसा आणला होता, काय बाई आम्हालाच बोलून गेला. म्हणून आता खरं बोलायचं का बरं बोलायचं? बघा, बरं बरं बोला म्हणणाऱ्यांची स्पष्टपणे संख्या आहे. खरं बोला म्हणणारे हात वर करा बरं. तुम्हाला सांगतो, लहान लेकरांचे सर्वात जास्त हात वर येतील, खाली करा. त्याचं कारण आहे, लहान मुलं निरागस असतात आणि त्यांना खरं काय खोटं काय लक्षात येत नाही. खरं बोलल्यावर लहान लेकरांना वाटतं काहीतरी चांगली गोष्ट, पण म्हातारी असतात ना, ज्यांनी लय पावसाळे पाहिले, त्यांना माहित असतं खरं बोलणं म्हणजे काय असतं. मग ते म्हातारे लोक हातच वर करत नाही, लहान बिनधास्त करतात. आणि म्हणून आज महाराष्ट्राला बरं बोलणाऱ्यांची गरज आहे की खरं बोलणाऱ्यांची? आज महाराष्ट्राला खरं बोलणाऱ्यांची गरज आहे. आणि म्हणून आता नुसतं खरं बोलायला जाव तर झोपायची शक्यता आहे, आणि नुसतं बरं बोलायला जाव तर मग महाराज म्हणतील आणला होता कशाला, काहीतरी वेगळं सांगेल म्हणून आणला होता, नाही तर त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसलाय. म्हणून आता आपण काय करूया, थोडं खरं आणि थोडं बरं असा मधला समन्वय आपल्याला साधायचा आहे. आणि म्हणून मध्ययुगीन भारताची परिस्थिती आहे. पहिलं संत मंडळ गेलंय. पहिलं संत मंडळ म्हणजे कोण? नामदेवराय, चोखोबाराय, गोरोबा काका, सावता महाराज, एकनाथ महाराज, आणखीन कोण, नरहरी महाराज, सगळं पहिलं संत मंडळ गेलंय. आणि महाराष्ट्राला अज्ञानाची, अंधकाराची काजळी चढलीये. अशा वेळेला दुसऱ्या संत मंडळाची सुरुवात करणारा महापंडित देहूमध्ये जन्माला आला. आणि या महापंडिताने पूर्वीच्या संत मंडळाचं राहिलेलं काम पूर्ण करायचा संकल्प सोडला. कुठला? नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. काय सांगितलं? प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरला ते शेवटी लावी तुका. तुकोबरायांच्या स्वप्नात दोन लोक आले. कोण? खुद्द भगवान पांडुरंग आणि दुसरे नामदेवराय. नामदेवराय म्हणाले, तुकोबराय, एकदा मी चंद्रभागेच्या किनाऱ्यावर फिरताना रामायण महाभारत मुखोद्गत असणारे लोक पाहिले होते. आणि रामायण महाभारत मुखोद्गत असणाऱ्या लोकांच्याकडून प्रेरणा घेऊन मी पांडुरंगाच्या मंदिरात गेलो, असं नामदेवराय तुकोबरायांना स्वप्नात सांगतायत. आणि पांडुरंगाच्या समोर शपथ घेतली की हे पांडुरंगा, तुझे शतकोटी अभंग करेल, आणि जर नाही झाले तर जीभ कापून देईल. तेव्हा पांडुरंग म्हणाला, नामदेवा, पूर्वीच्या काळी लोकांची आयुष्य मर्यादा जास्त होती, आता तुझ्याच्याने शक्य नाही. नामदेव म्हणाले, बघ पांडुरंगा, लागली आपली शर्यत. नामदेवराय मंदिरातून बाहेर आले आणि नामदेवरायांना शतकोटी अभंग निर्मितीसाठी संपूर्ण परिवार मदत करायला लागला. नामदेवांची बायको, आई वडील, नारा, मादा, गोदा, विठा, 4 मुलं, त्यांच्या 4 सुना, राजाई, गोनाई, विठाई, त्यांची मुलगी, त्यांची बहीण, पुन्हा आणखीन एक कुटुंब आलं. कोण? चोखोबाराय, निर्मळा, बंका, कर्ममेळा. आणखीन एक कुटुंब आलं, संत सावता महाराज. आणखीन एक कुटुंब आलं, ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव. असं एवढं मोठं संत मंडळ आलं, तरी देखील शतकोटी अभंग निर्मितीचा संकल्प पूर्ण झाला नाही. आणि म्हणून मग तुकोबरायांना उरलेला संकल्प पूर्ण करण्याची प्रेरणा कोणी दिली?
नामदेवरायांनी स्वप्नात दिली आणखीन एक प्रमाणे, शिंपियाचा पोर एक खेळिया नामा, त्याने विठ्ठल बसवंत केला रे. कुणी बसवंत विठ्ठल केला तर नामदेवरायांनी सगळ्यांच्या समक्ष विठ्ठल आणला आणि त्या शिंप्याच्या पोराने विठ्ठल सगळ्यांच्या समोर उभा केला. म्हणून आम्हाला विठ्ठलाचं पहिल्यांदा महत्व पटवून सांगणारे नामदेवराय आणि त्याला कळस चढवणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय विठ्ठला. आणखीन एक प्रमाण, नामदेवराय म्हणाले, परतल्या श्रुती म्हणती नेती नेती, आम्हा गाता गीती सापडले. तुमच्या वेदांना, पुराणांना, स्मृतींना जे सापडलं नाही ते आम्हाला सहज गीत गाताना सापडले. काय? आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आम्हाला आमचं वर्म सापडले आणि त्या वर्मावर आम्ही आमचा भागवत धर्म स्थापन करणार आहोत, त्याचं पुनर्प्रकटन करणार आहोत. म्हणून नामदेवराय दोन धर्माचे संस्थापक आहेत. मी तुम्हाला काय सांगतोय, तुमच्या माझ्या जवळच्या मराठवाड्यातले नामदेवराय आहेत आणि सर्वात जास्त अन्याय नामदेवांवर कोणी केला असेल तर आम्ही लोकांनी केला. दोन धर्माचे संस्थापक नामदेवराय. कुठल्या कुठल्या? एक भागवत धर्माचं पुनर्प्रकटन केलं आणि दोन शीख धर्माची स्थापना केली. पंजाबात गेला तर नामदेवरायांचे 300 पेक्षा जास्त मंदिरं पंजाबात आहेत. तुमच्या मराठवाड्यात किती आहेत? तुमच्या गावात आहे का नामदेवरायांचं मंदिर? बरं, सेलूत आहे का? सेलूत तालुक्यातल्या एखाद्या गावात आहे का? परभणी जिल्ह्यात आहे का? परभणी जिल्ह्यातल्या एखाद्या गावात आहे का? बघा, आम्ही असे कपाळ करंटे लोक. ज्या नामदेवांचे पंजाबात 300 पेक्षा जास्त मंदिर आहेत, अमेरिका, युरोप, जपान, ज्या ज्या देशात शीख गेले तिथे नामदेवरायांचे मंदिर उभं केले आणि ज्यांनी शतकोटी अभंग निर्मितीचा संकल्प केला, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिभेवर अभंग गायला ज्यांनी साहित्य निर्माण केलं, त्या नामदेवांच्या वाट्याला काय आलं? साधं एक मंदिर उभं करता नाही आलं आमच्या लोकांना. आणि म्हणून आमच्या नामदेवराय सांगतात की या तुम्हाला विठ्ठल दाखवतो, विठ्ठलाचं तत्वज्ञान दाखवतो. या विठ्ठलाची महती मी तुम्हाला सांगतो. कशाला जाता उत्तरेकडं? कशाला जाता हेलपाटे मारायला तिकडे? आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्या जवळ दोन मार्गाने विठ्ठल देणार आहे. एक कुठल्या? नामस्मरणाच्या, आणि दुसरा सगुण साकार पंढरपूरच्या विठ्ठलाच्या रूपाने मी तुम्हाला भगवंताची आधुनिक भक्ती देणार आहे. म्हणून नामदेव भागवत धर्माचं प्रकटन करतात, पण या भागवत धर्माची निर्मिती करतात शिव महादेव. हरिपाठात आम्ही काय म्हणतो? आदिनाथ उमा बीज प्रगटले. उमेच्या सांगण्यावरून आदिनाथाने हे बीज निर्माण केलं, पण ते मधल्या काळात लोक विसरून गेले होते. नामदेवरायांनी त्याचं पुनर्प्रकटन केलं आणि तुकोबारायांनी त्याला तात्विक अधिष्ठान दिलं. आणि म्हणून तुकोबाराय आता काय सांगतात आम्हाला की हे बघा, आम्ही संत लोक प्रचंड प्रभावशाली आहेत. आम्ही संत लोक ज्ञानाने ओतप्रोत भरलेले आहोत. आमच्याकडे जन्मजात प्रकाश आहे, प्रकाश. आम्ही जशी जशी पावलं टाकत जातो तसा तसा अंधकार दूर होतो. पण या अंधकाराला दूर करताना आमच्या वाट्याला पण वेदना येतात, दुःख येतं. आणि म्हणून त्या वेदना, दुःख संत पचवत 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 पुढे आम्हाला अंधकारातून बाहेर काढायला मार्गक्रमण करतात. म्हणून आपण अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाऊया. अभंगाच्या पहिल्या चरणात संत काय सांगतात बघा. लक्षात येईल की दीप म्हणजे काय आणि अंधार म्हणजे काय. पहिल्यांदा दीप सांगतो तुम्हाला. बघा, संतांनी आपल्या पदरामध्ये एक मोठा दिवा टाकलाय, प्रकाश टाकलाय. काय टाकलाय? संत म्हणाले, कलियुगातली सगळ्यात साधी सरळ सोपी भक्ती आम्ही तुम्हाला देतो आहोत. तुम्हाला कलियुगामध्ये इतकी जगातली साधी सरळ सोपी भक्ती कुणीच दिली नसेल ती आम्ही देतो आहोत. कुठल्या प्रकारची? पहिली सगुण साकार भक्ती. आयुष्यातून एकदा तरी पंढरपूरला जायचं, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. नंतर कुणाचं घ्यायचं? पुंडलिकाचं घेतलं, पुढं कुणाचं घ्यायचं? म्हणतात बघा. आम्ही सगळं करतो मध्येच विसरून जातो. आता तुम्ही सगळे पंढरपूरला जाणार आहेत ना, बोला ना मोठा ना. पुंडलिकाचं दर्शन घेऊन याला कोणाचं घेतलं पाहिजे? कुणाचं घेतलं पाहिजे? चकोबांचं. वारकरी परंपरेची एक ठरलेली नियमावली आहे.
चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, वर आले. पहिला मान संत चोखोबारायांच्या समाधीचा. तुकोबाराय म्हणतात, चोखा माझा गणपती, राधाई माझी सरस्वती. वारकरी परंपरेत गणपतीच्या दर्जाचं प्रथम प्राधान्याचा मान कोणाला आहे? चोखोबारायांना. आणखीन सांगतो, तुकोबाराय जेव्हा इंद्रायणीला आंघोळीला जायचे तेव्हा इंद्रायणीला आंघोळ केले की देहूमध्ये देखील चोखोबारायांचं मंदिर तुकोबारायांनी उभं केलं होतं. देहूत देखील चोखोबारायांचं दर्शन घेतल्याशिवाय तुकोबाराय इतर देवांचं दर्शन घेत नसत. म्हणून आलात घाटावर, वर आलात, चोखोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतलं, नंतर नामदेव पायरींचं दर्शन घेतलं, विठ्ठल मंदिरात गेले, विठोबाचं दर्शन घेतलं, रुक्माईचं घेतलं, कानोपात्रेच्या समाधीचं दर्शन घेतलं, गरुड खांबाचं दर्शन घेतलं, खाली आलात, गोपाळपुऱ्यात गेल्यात, जनाबाईच्या वाड्यावर दर्शन घेतलं, गोपाळकाला केला, आलात. ही कोणती भक्ती? सगुण साकार भक्ती. आणि या सगुण साकार भक्तीबद्दल हजारो प्रमाण संतांनी दिलेत. कुठले? पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आनिक न करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करी न उपवाशी, गायी नहरणीशी उठी ना. आता ह्याच्यात पण एक गोम आहे. काय सांगितलंय? आनिक न करी तीर्थव्रत. आम्हाला आनिक न करी तीर्थव्रत बद्दल सांगितलंच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पदरात दिवा टाकलाय आणि बाय अंधार धुंडायला निघाल्या. पदरात प्रकाश आहे आणि अंधार शोधायला गेल्यात, कसा मिळेल? नाही मिळणार. पदरात आहे आनिक न करी तीर्थव्रत आणि टमटम ऍटो करू देवा धर्माला जाते. गवसणार आहे का देव? तिथं सापडणार आहे का? कारण पदरात सूत्र टाकलंय भगवंताने, नामदेवांनी, तुकोबारायांनी की इतर ठिकाणी जायचं नाही. नवे जाखाई जोखाई महाराणी मेसाबाई, बळीया माझा पंढरी राव, तोही देवांचाही. फेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, तुका म्हणे चित्ती धरा रुक्माईचा पती. किती प्रमाण द्यायचे? कुठेही जायची गरज नाही. पण आमच्या बाया काशी पर्यंत जातात. बाहेरचं सोडा, गावातला लय श्रीमंत असतो, 200-300 एकर शेती असते, लय गडगंज श्रीमंती, आणि गावातल्यांना दाखवायला काय म्हणते? काशीला पिंडदान करायला चाललो म्हणते. आता इथल्या नद्यांचं पाणी तिथल्या नदीचं पाणी काही वेगळं आहे का? आणि थोडं वेगळं, ते पण सांगतो. हा काशीला जाते पिंडदान करायला, आणि तिथल्या घाटावरल्या आगडबंब ब्राह्मणांमध्ये भांडणं लागतात. हे गिराईक माझं आहे, लय श्रीमंत दिसायला. दुसरा ब्राह्मण म्हणतो माझं आहे, तिसरा म्हणतो माझं आहे. त्या ब्राह्मणांच्या मारामाऱ्या होतात आणि याच्या 2-4 बांबू पडते. आधी तिकडे कस काय गेला, मग इकडे आला म्हणून. हे बांबू खातंय, लाल भडक होतंय, ते पिंडमध्ये पिंडदान मध्ये करायला जाते, तिथे गर्दत चेंगरते, बेजार होते, कपडे फाटते. रस्त्याने येताना चांगले कपडे घालून गावाकडे ते म्हणते मोकळं दर्शन झालं. म्हणते मोकळं दर्शन मोकळं नाही झालं, याचं अंग मोकळं झालं. काय करत होती? काशीला जायची पिंडदान करावी. आणि म्हणून ज्याच्या पदरात दिवा टाकलाय ते लोक विनाकारण अंधार शोधायला चालले, तसं संतांचं म्हणणं आहे. आणि म्हणून काशीला जायची गरज आहे का? त्याच्यावर पण प्रमाण आहे. वाराणसी गया पाहिली मी द्वारका, हे तुका पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन. कशाला जाता काशीला? काशीबद्दल अजून सांगतो बघा. तुमच्याकडं पाऊस पडला आणि पहिल्यांदा शेतातलं टाकाऊ वाळलेलं गवत वेचायला चाललात. काय म्हणतात त्याला? टाकाऊ गवताला पहिल्यांदा जे वेचतात, एक पाऊस पडला की गवत वेचतो. काय म्हणतात? काशा वेचायला जाणे म्हणतात की नाही? काशा वेचायला तुमच्याकडे जातात की नाही? शेतातल्या टाकाऊ गवताला काशीची उपमा दिली बघा. शेतातल्या टाकाऊ गवताला कशाची उपमा आहे? काशीची. सावंत महाराजांनी दिली आहे का? तुम्हीच दिली. बरं, दुसरं, 2 बायाचे भांडण लागले. एक म्हणजे थांब, तिच्या एका दिवशी काशा काढते. काशा काढते म्हणता की नाही? काशा काढणे म्हणजे बर्बाद करणे. 2 माणसांचे भांडण लागले, ते म्हणते लय उड्या मारायला काय, याला एकदा काशी दाखवतो, थांबा. काशी दाखवतो म्हणजे बर्बाद करतो. आणि म्हणून काशी हा महाराष्ट्रामध्ये लोकप्रचलित शब्द, हा बर्बाद होणे अर्थाने आहे, आबाद होणे नाही. मग कुणाला जाऊन काशीला जाऊन काशा करून घ्यायच्यात तर काही म्हणणं आहे का? संतांनी काशीला जावं म्हणून सांगितलंय का? कितीतरी प्रमाणे. माय बापे केवळ
तर यासाठी दृष्टांत देतो आहे की तुमच्या पदरात भगवंताने पांडुरंगाने सगळ्या संत मंडळीने दिवा टाकलाय, सूर्य टाकलाय. सूर्य कशाला अंधार धुंडला जाता विनाकारण, संतांचं म्हणणं आहे. आणि म्हणून बघा किती महत्व आहे आमच्या पदरात टाकलेल्या सूर्याचं, दिव्याचं किती महत्व आहे. तर या पांडुरंगाला उठवायला स्वर्गातले देव सुद्धा रोज येतात पहाटे 4 वाजता. आणि स्वर्गातले देव येतात, महत्व कुणाचे? पांडुरंगाचं. स्वर्गातले देव येतात आणि अशी लाईन लागते की वाळवंटापासून महाद्वारापर्यंत दाटी होते. आता ही दाटी झाल्याच्या नंतर एक 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 त्या दाटीचा म्होरक्या येतो, पुढे येतो. कोण कोण येतो? त्रिशूल डमरू घेऊन आला. डमरू घेऊन वाजत गाजत नाचत आला. अजून कोण आलं? सुरासुरांची दाटी झाली. अजून कोण आलं? सगळे आले स्वर्गातले देव. आणि या पांडुरंगाच्या महाद्वारापाशी विनंती करतायत, आरत्या म्हणतायत, उठा म्हणतायत. तरी हा पांडुरंग यांच्याच्याने उठतो का? नाही उठत. मग काय करावं लागतं? तर सगळे म्हणतात राही रुक्माबाई, राही रुक्माबाई रुक्माबाईकडे जावं लागतं घराने घेऊन. हे बघा, हे काय आमच्याच्याने उठना. आम्ही डमरू वाजून बघितलं, तांडव नृत्य केलं, सगळं केलं. सूर असुर सगळे, गरुड हनुमंत सगळे सगळे आले, पण हा काही आमच्याच्याने उठना. जरा तुम्ही जा त्यांच्या पलंगाच्या शेजेच्या जवळ आणि शेज हलू हलू त्याला जाग करा, कारण दिवस वर आलाय. आणि मग रुक्माबाईच्या सांगण्यावरून तो पांडुरंग जागा होतो. आणि सगळ्यात पुढे आरतीचं ताट घेऊन कोण असतं? नामदेवराय असतात. नामदेवराय विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. त्या नामदेवांच्या मागे कोण असतं? जनाबाई. लक्षात घ्या, देव आणि संत निवडायची वेळ आली. देव आणि संत, तर कुणाला निवडलं पाहिजे? संतांना निवडलं पाहिजे, देवाला नाही. कबीर म्हणतात गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु जो अपनू गोविंदो दियो बताय. संत आणि देव जर पुढे उभं राहिले तर अगोदर संतांच्या पाया पडावं, कारण संतांमुळेच देव भेटलेला असतो. आणि एवढे देव आले स्वर्गातली आरती करायला, पण सगळ्यांचा नंबर कुठे? मागे. आणि आरतीचं ताट कुणाच्या हातात आहे? नामदेवरांचं. एवढं महत्व आमच्या संतांचं. आता मी सांगत होतो, एवढा मोठा सूर्यप्रकाश, एवढा मोठा वारसा, एवढा मोठा उजेड, एवढा मोठा दीप तुमच्या पदरात टाकलाय, आणि ते सोडून कोणाकोणाला स्वर्गाला जायचे सांगा बरं. आता ती स्वर्गातलीच देव त्या पांडुरंगाला उठवायला सकाळी येते. आणि आमच्याकडे पत्रिका छापली, समजा कोणी केला लय पुण्यवान होता, रोज सकाळी आंघोळ करायचा, देवाच्या दर्शनाला यायचा, लय बेजार व्हायचा, आयुष्यभर नामस्मरण केलं, कोणाला शिवी दिली नाही, काय नाही, चांगला जगला मेला. आता त्याच्या तेरवीची पत्रिका काढते. काय लिहिते? आपणास कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे हे स्वर्गवासी झालेले आहेत. आता स्वर्गात काय असतं त्याचा अर्थ बघू. स्वर्गात काय असतं? तुम्ही काय उत्तर देणार नाही, मीच सांगतो. स्वर्गात इंद्र असतो सिंहासनावर बसलेला, आणि इंद्राच्या समोर काय चालू आहे? त्या सगळ्या तमासगिरीने नाचायला, रंभा, मेनका, उर्वशी, मस्त डान्स क्लब चालू होते. आता पत्रिकेत काय लिहिले? जो खालचा पुण्यवान होता त्याच्याबद्दल लिहिले, आपणास कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे हे तमाशाला गेलेले आहेत, डान्स बारला. पत्रिका छापून आता हे तमाशाला जाण्यासाठी आतुर आहेत, आणि तिथले देव मात्र पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी मरमर करतात. आणखीन एक प्रमाणे कुठलं? स्वर्गीचे अमर जन्म की
जवळ सूर्यप्रकाश असताना सुद्धा अंधार शोधायला लागले. ज्याच्या जवळ पांडुरंग आहे, ज्याच्या जवळ जगातला सगळ्यात मोठा महासूर्य आहे, विठ्ठल आहे, त्यांनी विनाकारण त्या इंद्राच्या मागे लागणं, त्या काशीला जायला बेजार होणं, त्या शेंद्राहेंद्रांच्या देवाच्या मागे लागणं हा अघटित विचार आहे. तर तुमच्या जवळ सूर्यप्रकाश असं संतांचं, विशेषतः तुकोबरायांचं म्हणणं आहे. किती सांगा हो, आमचे लोक या कानाने ऐकतात, या कानाने सोडून देतात. इथून गेल्यावर एक विधा भक्तीच आचरणात आणणार आहेत का तुम्ही? इथून गेल्यावर पुन्हा आमची अनेक विधा भक्ती चालूच आहे. एखाद्याच्या घालत जाऊन बसलं ना, इकडून शाकाहारी देव असते आणि इकडून मांसाहारी देव असते. आज तुम्ही झोपले की रात्री त्यांचे भांडणं चालू होते. ते म्हणते आमचाच पंथ बरोबर आहे, हे म्हणते नाही आमचाच पंथ बरोबर आहे. कारण त्यांचे भांडणं लावायला तुम्हीच फोटो लावलेले आहेत. ठरवून घ्या ना, तुम्हाला एकच तुमचा पती करायचा, एकच देव करायचा आहे, एकच तुम्हाला तुमचा उद्धार करता निवडायचा आहे, असं संतांचं म्हणजे. अघटितपणा तुम्हाला करायचा नाही. म्हणून एक दृष्टांत सांगतो. एका पोरीची माय धुणं धुवायला चालली होती आणि चुलीवर दूध तपवलेलं होतं. पोरीची माय म्हणजे अगे दूध तपवायला चालले, दूध तपवायला ठेवले, धुणं धुवायला चालले, दुधावर जरा लक्ष ठेव. पोरगी दोरी खेळत होती. पुन्हा आईने लक्ष वेधण्यासाठी सांगितले, तुझं दोरी खेळण्यात लक्ष जाईल, स्वयंपाकघरात दूध तपवलेलं आहे, मांजरीवर लक्ष ठेव. पोरीची आई म्हणली स्वयंपाकघरात दूध तपवायला ठेवले, मांजरीवर लक्ष ठेव. पोरीची आई धुणं धुवायला गेली, धुणं धुतलं, कपडे धुवून आली, वाळू घातले. स्वयंपाकघरात जाऊन बघते तर काही दूध कोणीतरी सांडलं. पोरीची माई बाहेर आली, पोरगी अंगणातच दोरी खेळली. म्हणजे का गे दूध कोणी सांडलं? पोरगी म्हणली माझ्या डोळ्याने पाहिलं, कुत्रीनं सांडलं. पोरीची माय म्हणली मग तू काऊन नाही हाणलं? पोरगी म्हणली तू खोटं बोलायचं नाही, जाताना फक्त म्हणलं होती मांजरीवर लक्ष ठेव. काय म्हणली होती? कुत्रीचं तू नावच घेतलं नाही, त्यामुळे मी कुत्री माझ्या काही मापात येत नाही म्हणून. असं आमचं आमच्या संतांनी 1000 प्रमाण देऊन स्पष्टीकरण दिले. एक विधा भक्तीचं एकच प्रमाण आहे का? मग किती प्रमाण द्यायचे तुम्हाला? नामदेवराय काय सांगतात माहिती का? आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड. स्पष्ट सांगितलंय. तरीही आम्हाला करमतच नाही. शनिवारचा वेगळाच आहे, रविवारचा वेगळाच आहे, गुरुवारची तर विचारूच नका, वेगळीच आहे. माझ्या लहानपणी माझ्या वाड्यामध्ये कोणी शिकलेलं नव्हतं, मग मला पोथी वाचायला बोलवायची, गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली. आता ती वाचून वाचून पाठ झाली. ती पोथी मांडायच्या आधी तर माझ्या दररोजातूनच म्हणणं पूर्ण व्हायची. काय ती पोथी? ध्यानी गावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी, द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. आठपाठ नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव भद्रश्रव, राणीचं नाव सुरचंद्रिका. रूपाणी सुंदर होती, स्वभावाने गर्विष्ठ. मागच्या जन्मी ते का वैश्याची बायको, नवऱ्याचं तिचं भांडण होईल. घरी वैतागली, निघून गेली रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना, तिथं त्यांच्या बरोबर व्रत केलं आणि पुढे गेली पुचकून म्हणून. पुचकून शब्द माझा आहे, पोथीत नाही. काही भलं झालं का? पहिल्या भागात काही भलं झालं का? काहीच नाही, गेली मरून. बरं, पोथीची सुरुवात कशी? 8 पाठ नगर होतं. जिल्ह्याच्या माईचा पत्ता नाही, राज्याच्या माईचा पत्ता नाही, देशाच्या माईचा पत्ता नाही, तालुक्याच्या माईचा पत्ता नाही. गावाचं नाव काय? शेलू तालुक्यात 8 पाठ नावाचं नगर आहे का? परभणी जिल्ह्यात, मराठवाड्यात, महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात हिंडून आलो मी. अख्ख्या भारतात 8 पाठ नावाचं नगरच नाही. पोथी कुण्या तरी भटा बामणाने लिहिली आणि आमच्या बाया वाटू 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 मार्गशीर्ष महिना आला रे आला की 8 पाठ नगर होतं. अगं बाई विचार कर ना, कुठं होतं ते नगर? भारताच्या इतिहासात भद्रश्रवा आणि सुरचंद्रिका नावाची राजा राणी कधीच होऊन गेली नाही. काय तर तिला श्यामबाला नावाची पोरगी होती आणि ते कुठेतरी बाहेर देशात गेलते. मग आखरीला एकत्र आले, मोठ मीठ खाल्लं आणि चांगलं झालं म्हणून त्यांचं. काय चाललंय काय? आणि म्हणून हे अघटित आहे. याच्या नादाला लागायचंय का तुम्हाला? तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर नामदेवराय ते तुकोबराय जे सांगतात ती एकविध भक्ती केली पाहिजे. आणि आता त्या एकविध भक्तीमध्ये इतका कॉन्फिडन्स असला पाहिजे की मृत्यू जरी समोर उभा राहिला तरी कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. दुसऱ्या चरणाकडे आपण जाऊया. दुसऱ्या चरणात तुकोबराय काय सांगतात? विष्णुदासा परमात्म्याचे वारसदार आहोत.
त्यामुळे आम्ही कुठल्याही कळी काळाला यमाला देखील घाबरणारे लोक आम्ही नाहीये. आणि म्हणून आता आम्ही ठरवलं आमचा मार्ग आणि आम्ही आमच्या मार्गाने निघालो होतो. आम्हाला आमचा मार्ग आमच्या संतांनी दाखवलाय. अभंगाचं प्रमाण आहे बघा, कुठलं मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. आता आम्हाला अनेक विधी भक्ती नको, तुमचं थोतांड नको, तुमचा आठपाठ नगर नको, तुमचा भद्रश्रवा नको, तुमचं काहीच नको. आता आम्हाला आमच्या संतांनी हा पांडुरंगाचा रस्ता दाखवला आणि आम्ही त्या रस्त्याने जाणार आहोत. आता त्या रस्त्याने जाताना आम्हाला पूर्वीचे मत मोडावे लागले तरी चालतील, थोडासा त्रास होईल, घाव घातल्यासारखा होईल, परंतु आम्ही पूर्वीचं सगळं मोडीत काढून आम्ही आमच्या संतांच्या मोडून आवाजा सुख्या मनता मार्गाने चाललोय आणि पूर्वीचे वैदिकांचे सगळे मत आम्हाला अमान्य. अजून जरा स्पष्ट सांगतो, ब्राह्मणांनी, ब्राह्मणवाद्यांनी, वैदिकांनी आमच्यावर जे अवडंबर लादलंय ना ते आम्हाला अमान्य आहे. आम्ही ती सगळी मतं खोडलीत. तुमचे धर्मग्रंथ सांगतात स्त्री नरकाचं द्वार आहे, आम्हाला मान्य आहे का? नाही. तुमचे धर्मग्रंथ सांगतात न स्त्री स्वातंत्र्य मरहती, स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाही असं तुमचे धर्मग्रंथ सांगतात. मान्य आहे का वारकऱ्यांना? नाही. का मान्य नाही? सगळ्यांशी इथे सगळ्यांना अधिकार आहे, लहान मोठा थोर सगळे, यारे यारे लहान थोर याती भरत्या नारी नर तारावया पार भाव सिंधू. बरोबर आम्हाला तुमच्या ब्राह्मणांची, वैदिकांची दिवाळखोरी आणि अत्यंत हिनकस लिहिलेलं साहित्य आम्हाला अमान्य आहे. तुमच्या धर्मग्रंथात शब्द आहेत चांडाळ, शोपज, हीन, तुच्छ, हलका, नीच. हे वारकऱ्यांना मान्य आहे का? नाही. आमच्या पुढे काही नाही, आमच्या पुढे सगळे समान आहेत. आणि म्हणून आता आम्हाला तुमचं पूर्वीचे सगळे मत खोडावे लागले तरी चालतील, पण आता आम्ही कळी काळाला सुद्धा घाबरणार नाही. तुकोबराय काय म्हणाले? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आहे ते केले नव्हे. आम्ही स्वयंभू आहोत. आम्हाला कोण्या विधात्याने नाही, विधीनं आमचं काही भाग्य लिहिलेलं नाही. आमचं भाग्य आम्ही आमच्या मनगटावर लिहिलेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही कुणाही कळी काळाला कुणालाच घाबरणार नाही. कळी काळाचा अर्थ काय? कळी काळाचा अर्थ साक्षात मृत्यू जरी समोर उभा राहिला ना, आम्ही आमची मतं बदलणार नाही. त्यामुळे 2-4 वैदिक पंडित किती बोंबलले, हे 2-4 ब्राह्मण किती बोंबलले, आम्हाला काही फरक पडतो का? आता आम्ही विठ्ठलाच्याच मार्गाने निघालो, आम्हाला बाकीचं काही नको असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. म्हणून पहिली भक्ती पाहिली सगुण साकार. जरा दुसरी बघू सोप्यातली, कुठली? निर्गुण निराकार चराचरात ईश्वर मानणारी भक्ती. आता ही भक्ती करताना संत म्हणाले की लांब कुठे जायची गरज नाही. लगती सायास जावे बळंतरा, सुखे येतो घरा ठाईच बैसोनी आवडी अनंत. किंवा एकनाथ महाराज म्हणाले हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. एवढंच काय, भांडताना आणि काढताना सुद्धा सोपी साधी सरळ भक्ती. इतकी सोपी भक्ती कुणाकडे का? उगा आपलं त्या काशीचं पाणी आणा आणि उजवा, पुन्हा गंगासागरचं पाणी आणा उजवा, असं काही आहे का? मागे एक कुंभमेळा झाला, कुंभमेळा झाल्यावर एक महाभाग काशीला गेला जोडीने. मग बायकोनं मोठा गडू तांब्या कळस भरून आणला, तो काशीच्या कुंभमेळा झाल्यानंतरचं पाणी आणलं. आणि मग मस्त देवघरात ठेवलं. देवबापाला विचारायली मुहूर्त सांगा, मुहूर्त सांगा. देवबापाने थांबा की मुहूर्तच नाही, कारण देवबापाने आधीच काही लोकांना तारखा दिल्या होत्या, ते संपल्याशिवाय इकडचा कसा मुहूर्त लागत. मग एका दिवशी देवबापाने मुहूर्त काढला, पाणी उजवायचा कार्यक्रम ठेवला, पाहुणे बोलवले, नातेवाईक बोलवले, नंदा जावा चुलत्या अमुक तमुक आत्या गित्या सगळ्या आल्या. आत्याचे लेकरं, जावायचे लेकरं, नंदायचे लेकरं सगळ्या आल्या आणि मस्त पाणी उजवलं आणि चमचा 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 सगळ्यांच्या हातावर दिले. तिकडे कुंभमेळा झाल्यावर शास्त्रज्ञ लोकांनी काशीचं पाणी लायब्ररीमध्ये नेलं, त्या प्रयोगशाळेत नेलं. काचाच्या नळीत काशीचं पाणी टाकलं आणि त्याचं मोजमाप केलं. काय सापडलं? कुंभमेळा झाल्यावर काशीच्या घाटावरच्या नदीच्या पाण्यामध्ये 55% मूत्र सापडलं. 55% काय सापडलं? मूत सापडला. मूत. पाणी जास्त का मूत जास्त? 55% हे पाणी कमी. ते बुडकं भरून आणलं आमच्या पाहुणीनं. आमच्या पाहुणीनं सगळ्यांना बोलवलं, चमचा चमचा दिलं.
आता माणसं हे मगाशी खरं बोलणं बरं बोलण्यात बघा बरं लेकरांनी कसं हात वर केलता खरं बोला म्हणलं की तसं सगळ्यांनी गप गुणानं खारट पाणी केलं काही कोणी बोलले नाही पण लहान लेकर लय हुशार असते एक जण म्हणले ए माय ते जरा खारच लागायले ग दुसरं म्हणते ए माय ते तो जरा पिवळच दिसायले की तिसरं म्हणजे ए माय त्याला लग्नी केल्यानेच वाशाला की माय म्हणजे गप मेल्या काय बी बोल नको असा कार्यक्रम आहे लेकर खरं बोलतय पण माय बाप खरं बोलू देत नाही एका पोराच्या बापाला फोन आला मग त्याने लेकराकडे दिला सांग पप्पा घरी नाहीत म्हणून पोराने फोन हातात घेतला आणि ते पप्पा म्हणले की पप्पा घरी नाहीत पप्पा म्हणले पप्पा घरी नाही इथंच एक पप्पा पण पप्पा म्हणले की पप्पा घरी नाही असा कार्यक्रम आणि म्हणून काशीच्या पाण्यात 55% मूत्र सापडलं आणि ते आमचे माणसं पाहुण्यांना घरी तरी पितात का सगळ्या पाहुण्यांना बोलू बोलू उजवते मग आमचे संत सांगते तसं काही करायची गरज नाही वाचे म्हणता गंगा गंगा सर्व पापे काय गरज आहे त्या काशीच्या पाण्याला उजवायची आम्हाला एवढा सोपा मार्ग दिलाय नुसतं वाचेने गंगा गंगा म्हटलं रविदास महाराज सांगतात मन चंगा तो कठोटी में गंगा तुमचं मन स्वच्छ असेल ना तर काठोटीतल्या पाण्यातही गंगा दिसते आणि म्हणून आगाऊ कर्मकांडाच्या नादाला लागायचं नाही आता ही जी ईश्वराची भक्ती नामस्मरणाची भक्ती करायची तिला वेगळं काही करायचं का नाही असोनी संसारी इथेच करायची संसारात कुठं पळून जायचं नाही बरं अजून अवघाची संसार सुखाचा करी म्हणून संसारात राहून संसार सुखाचा करता करता नामस्मरणाची भक्ती करायची हा भक्तीचा दुसरा मार्ग आहे अगदी साधा सरळ सोपा आहे बघा यज्ञाला बायको लागते की नाही रामाला यज्ञ करायचा होता बायको नव्हती तर किमान सीतेचा पुतळा तरी बसवावा लागला की नाही यज्ञाला बायको लागते नामस्मरणाला बायको लागते का नाही लागत यज्ञाला दिशा लागते दिशा चुकली की यज्ञ चुकला नामस्मरणाला दिशा लागते का नाही लागत यज्ञाला आंघोळ करावी लागते आंघोळ केल्याशिवाय यज्ञ करता येत नाही नामस्मरणाला आंघोळ करावी लागते का सकाळी माय माऊली उठली बाजावून आणि आळस देतच म्हणाली विठ्ठला पांडुरंगा पावतो की नाही तिची भक्ती पावते ना आंघोळीची सुद्धा गरज नाही आणि म्हणून जगातली साधी सरळ सोपी भक्ती ही नामस्मरणाची भक्ती आहे आणि म्हणून नामस्मरणाची भक्ती जो जो करतो त्याच्या वाट्याला किती सुख येतं त्याचं आपण प्रमाण बघूया विठाला की आम्ही कळी काळाला न घाबरणारे लोक आहोत कुणाच्या बापाला घाबरणार नाही एक दुसरं आम्ही मृगजळाच्या मागे लागणार नाही आता नामस्मरणाची भक्ती ज्यांनी केली त्यांचा किती उद्धार झाला त्यातल्या बऱ्याच कथा तुम्हाला माहिती पण एक दृष्टांत म्हणून एक आगळी वेगळी कथा सांगतो तुम्हाला विठ्ठलाचे सगळे अवतार माहिती आहेत देवाचे पांडुरंगाचे सगळे अवतार माहिती आहेत पण एक स्त्री अवतार तुम्हाला जास्त करून सांगितला जात नाही सांगितलं गेला आमच्या पांडुरंगाने एक स्त्री अवतार घेतला होता आता नामस्मरणाच्या भक्तीचं महत्व आहे काय झालं एकदा चोखोबर आहे पंढरपूरला विनेकरी म्हणून दिंडीत निघाले सगळे टाळकरी म्हणले दरवेळेला आम्ही विना घेतो आता जरा चोखोबर यावेळेला तुम्ही विना घ्या चोखोबर घरी गेले खुंटीला अडकवलेला विना काढला गळ्यात घातला आणि दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकणार की बायकोने आवाज दिला ओ मालक पुढे निघाला तोंड घेऊन माझा 9वा महिना चालू आहे कधी बाळांतील होईल सांगता येत नाही डिलिव्हरीची वेळ जवळ आली आणि निघाले तुम्ही तोंड घेऊन त्या विठ्याचं काय तोंड्याचं तोंड बघायला तुम्हाला त्या विठ्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही नामस्मरणाचं महत्व काय नामस्मरण आहे विठ्या काय तोंड्या असं म्हणणाऱ्याचं देखील भलं झालं चोखोबारांनी मागे वळून बघितलंच नाही म्हणजे जाऊ दे बोंबलते नेहमीच सोयराबाईंनी पुन्हा आवाज दिला मागे फिरायले की नाही माझ्या बाळांपणाला काय तुमचा विठ्या येणार आहे का काय तोंड येणार आहे का ती येऊन बाळांपण करणार आहे का तुमच्यावर जबाबदारी आहे जबाबदारीतून पळ काढायचा नाही चोखोबाराय पुढे जात जात पुटपुटत म्हणाले आता इतकं म्हणाली विठ्या काय तोंडे येणार आहे का तर आता मी त्याच्यावर सोपवतो त्याला गरज असेल तर होईल काहीतरी मी काही वापस येणार नाही चोखोबाराय पंढरपूरला आले आणि इकडं मात्र विटेवरून खरंच आमच्या पांडुरंगाने उडी मारली आणि सुंदर सावळ्या रंगाच्या स्त्रीचा वेश धारण करायला सुरुवात केली काय दागिने अंगावर घातले डोक्यापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून अगदी त्या जोडव्यापर्यंत सुंदर दागिने घातले दंडकडे घातले कमरेला कंबरपट्टा कानात झुमके लांबगी लंबुळी एकदा आणि त्या तुमच्या लंबुळीच्या पोतीची एकदा अगदी पायात जोडवे पायात तोडे पायात चैन अगदी सुंदर सगळं नक्षीकाम केलेलं वेश परिधान केला साडीच्या मिऱ्या खोसत होता पांडुरंग लांब भायाचं ब्लाऊज घातलंय
साडीच्या मिऱ्या खोसता खोसता बाहेर गेलेली रुक्मिणी आली. कुठतरी बाहेर गेली. तिला वाटलं कोण बाई मालकाच्या विटेपर्यंत जाऊनच साडी नेसायली. ती ओरडतच आली, आग 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 आग. कोण बाई घुसली तर घुसली, मालकाच्या विटेपाशी जाऊन साडी खोसायली. तुला काही लाज लज्जा शरम आहे का म्हणून मंडटाला धरला आणि अंधारातला पांडुरंग ओढत ओढत बाहेर ओसरीला उजेडात आणला. बघतो तर काय आमचे मालकच. हो मालक, हे कुणासाठी चाललाय नट्टापट्टा? तुमचा वरा अवतार माहीत, कच्छ माहीत, सगळे अवतार माहीत, हे काय चाललंय कुणासाठी? अहो काय झालं काय मला तरी सांगा. पांडुरंग म्हणाले, रुक्मिणी अगं सोयरा तिकडे कळा द्यायला लागली. तिचं बाळांपण जवळ आलंय. कोण्या वेळेला डिलिव्हरी होईल सांगता येत नाही. आणि हा चोखोबा बघ इकडे आलाय दर्शनाला. कुणी करायचं ते सगळं? त्यामुळे हे बघ दोन्ही पिशव्या भरल्यात आणि आता मी चाललो सोयराबाईंचं बाळांपण करायला. आमची ही रुक्मिणी म्हणाली, पांडुरंगा इतर अवतारात केलेले काम सोपे आहेत, पण बाळांपण समजतात एवढं सोपं नाही. आणि हे पुरुषाचं तर कामच नाही. आणि त्या पिशव्या मी जाते पटकन बाळांपण करून येते. पांडुरंग म्हणाला, रुक्मिणी तुला इतर कामाला पाठवलं असतं, पण बाळांपणाला नाही पाठवू शकत. तुझं वागणं असं तोऱ्या ताठ्याने, घडीतच इथं असते, घडीतच तिथं असते. तुझे नख वाढलेले, लेकराला आंघोळ हाताला लागायचं, गळ्याला नख तुझं एखादं. अगं तुला मला विचारायला गरम पाणी काढ म्हणलं तर असे कडकच्या कडक अंगा होती तीस. तुला लेकराला किती गरम पाणी लागते ते कळणार आहे का तुझ्या हाताला? मी तुला पाठवू शकत नाही. तुझं वागणं असं तोऱ्या ताठ्याने. पांडुरंगाने रुक्मिणीच्या हातातल्या दोन्ही पिशव्या घेतल्या. सुंदर सावळ्या रंगाचा वेश परिधान केलेला पांडुरंग मंगळवेढ्याच्या वेशीत उतरला. गावात चर्चा सुरू झाली, इतकी सुंदर सावळ्या रंगाची स्त्री कुणाकडे आली बरं? लोक म्हणले देशमुखाच्या वाड्यावर आली असेल. देशमुखांची वस्ती संपली, गड्या गेल्या, गुर्ज गेले. लोक म्हणले पाटलाच्या वस्तीत आली असेल. पाटलाचे वाडे गेले. लोक म्हणले कुंभारवाड्यात आली असेल. लोक म्हणले चांभारवाड्यात आली असेल. सगळे वाडे गेले, अस्पृश्य वस्ती लागली आणि दुसऱ्या तिसऱ्या घरी गेल्याबरोबर दरवाजावर थाप दिली. काही दरवाजा उघडलाच नाही. अगं वहिनी दार उघड की. सोयराबाईंनी थोडीशी दरवाजाची फट काढली. लख प्रकाश घरात पडलाय त्या दागिन्यांचा, त्या विठ्ठलाच्या प्रभेचा, त्या विठ्ठलाच्या तेजाचा. तरी सोयराबाई आतूनच म्हणतात, कोण आहात? रस्ता चुकला वाटतं, कुणाकडे जायचंय, कुणाच्या घरी आलात? आमच्या घरावर थापा का मारताय? अगं आत घेशील की नाही? पांडुरंगाने दरवाजा ढकलला, मध्ये घुसला. दोन्ही पिशव्या आत घेतल्या. अहो कोण आला? डायरेक्ट घरात घुसलात काय? कुणाचा पत्ता नाही, परिचय नाही, काहीतरी सांगा. पांडुरंगाने पिशवीतून एक 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 सामान काढत सांगायला सुरुवात केली. पिशवीतून काय काढलं? गुटीचं सामान काढलं, उडदाच्या लाडू काढले, पितळेचे डबे काढले, ते दुपटे काढले, बाळाते काढले, 2-4 लुगडं काढले. सगळं पांडुरंगाने त्या बाळांनीला जे 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 लागतं ते सामान काढायला सुरुवात केली आणि सांगायला सुरुवात केली, अगं तू नाही ओळखायची मला, मी तुझ्या मालकाची मोठी बहीण आहे. अहो आमच्या मालकाला एकच लहानी बहीण, इकडे ते बुलढाणा जिल्ह्यात मेहुण राजा ती मोठी बहीण कुठून आली? आणि एकदा माझ्या मालकाने काही सांगितलं नाही, सांगायचं तो. अगं तुझ्या लग्नाच्या अगोदर आमचं एक प्रकरण झालं, भांडण झालं, मग मी निघून गेलते. अहो पण एकदा तरी मालकाने सांगितलं असतं ना मोठी बहीण नाही सांगायचा. का नाही सांगायचा? मी लव्ह मॅरेज केलं, पळून गेले होते एखादा हात धरून. हात धरून गेला होता. कुठे गेला? द्वारकेला पळून गेले होते. इंटरकास्ट मॅरेज केले. बापरे, आता द्वारकेहून आलात का? नाही, मी द्वारकेहून पण नाही आलो. मी त्याला पण सोडून दिलं आणि दुसरा घरोबा केला. दुसरा केला? कुठं राहता? पंढरपुरात राहते. कुठे घर? चंद्रभागेच्या वरच आमचा लय मोठा वाडा आहे. दुसरं लग्न केलं. बरं आता ठीक आहे, झालं ते झालं. कस काय आल्या, काय आल्या, अचानक घर कसं सापडलं? अगं एक दिंडी चालली होती, विनेकराच्या पाय धुवून आले. पाय धुताना वर बघितलं तर दादा निघाला. दादा म्हणला जाऊ दे, भांडणं झाले, गेले जुने विसरून जा. तिकडे ती कळा द्यायली, तिचं बाळणपण जवळ आले, मला पाठवून दिलं. मग बघ हे सगळं सामान, पिशव्या, दागदागिने घेऊन आले. सोयराबाईला लय आनंद झाला, इतकं सगळं सामान आपल्याला कोण आणायचं? सोयराबाईंचं बाळणपण सुरू झालं. पांडुरंगाने घरातच नहाणी खोदली. बाळांतीला घरात अंधाऱ्या खोलीत बाज घातली. बाजाखाली खो इस्तू ठेवला. बाळांतीच्या बाजूला तुटकी चप्पल, विळा, कोयता, खुरपं ठेवलं. बाळांतीच्या हाताला, पोटाला हात लागताच पांडुरंगाचा हात पोटाला लागला आणि बंका जन्माला आला. विठ्ठला. तिकडे चोखोबाने विचार केला, इथं समजा बाळांपण झालं नसेल तर गेल्यावर मलाच करावं लागेल. त्यापेक्षा 15 दिवस इकडेच राहतो. सगळी दिंडी वापस आली, चोखोबा तिथंच. पांडुरंग म्हणाला, चोखोबा कोण्या काळाचा बदला घ्यायला? आता हे सगळं मलाच करावं लागणार. पुन्हा पांडुरंगाने सकाळी उठायचं, सगळं घर सारवत अंगणापर्यंत जायचं, अंगणात सडा टाकायचा. पांडुरंगाने त्या बाळांतीला आंघोळ घालायची, लेकराला चुनपीठ लावून आंघोळ घालायची, लेकराची टाळू माखायची. 5वी केली,
सातवी केली, बारावी केली, खिचडा वाटला, कढी वाटली, सगळ्या गावाला बोलवलं, लेकराचं नाव ठेवलं तरी चोखोबा यायच ना. सगळे लेकराच्या अंगावर दागिने घातले, लेकराचे कान टोचले आणि एका दिवशी अंगणात लेकरू दुपट्ट्यावर खेळत होतं आणि चोखोबा राहिले. आल्यावर चोखोबा राय म्हणाले, अरे 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 कुणी केलं, इतके दागिने कोण बघायला आलं होतं, एवढे दागिने कस काय. मग सोयराबाईने सुरू केलं, ओ वंश जरा बाहेर या, तुमच्या दादाचा रागच गेला नाही वाटतं. चोखोबा म्हणाले, अगं कुणाला वंश म्हणालीस, अहो तुमची मोठी बहीण. ओ वंश यांचा राग काढा बरं, जरा बाहेर या. चोखोबाज मधल्या खोलीत गेले, सगळी खोली फिरून बघितली, कोणीच नाही. चोखोबाज बायकोला आतमध्ये बोलत, तू ये, कोणाला वंश म्हणाली दाखव. अहो तुमची मोठी बहीण. अगं मला मोठी बहीणच नाही, असं काय बोलता, गेली असेल शेजारी पाजारी चहा प्यायला. पण लय ओळखीता मंगळवेढ्यात रोज कोणी ना कोणी बोलवायला येतो. कोणाचे बाळणपण करतात, कोणाचे गहू निसून देतात, कोणाची डाळ भरून देतात, कोणाच्या पापड्या कुरड्या लावून देतात, कोणाचं काय कोणाचं काय वेळेला लईच येते, खारुड्या घालून देतात. लय ओळख आहे मंगळवेढ्यात. अगं सोयरा तू जिच्याबद्दल बोलते अशी मला मोठी बहीणच नाही. नाव काय सांगितलं, विठाई नाव सांगितलं. विठाई. अगं अगं चांडाळणी, तो तुला खुना सांगत होता, ओळखायला नाही आलं. बरं अजून काय सांगितलं, मी लव्ह मॅरेज करून द्वारकेला गेले होते. अजून काय सांगितलं, द्वारकेत नांदले नाही, पंढरपूरला आले. अगं चांडाळणी, माझा पांडुरंग तुला इतक्या खुना खाना सांगत होत्या आणि तुला ओळखायला मिळालं. अगं त्याची भक्ती करत करत आम्ही त्याला भेटायला पंढरपूरला जातो. आता त्याला काळ तोंड्या म्हणते, विठ्या म्हणते, ते तुझं बाळणपण करायला येतो. हे महती कशाची आहे, नामस्मरणाची महती. आणि आणखी वारकरी परंपरेला कोणता तरी विटाळ मान्य आहे का, हा प्रश्न तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. वारकरी परंपरेला कोणताही विटाळ मान्य नाही, सुतक सुद्धा मान्य नाही. वारकरी परंपरा काय सांगते की संपूर्ण माणसं विटाळातच जन्माला आलेत. अवघाशी विटाळ म्हणजे आधी विटाळ, अंती विटाळ. विटाळा वाचून कोण सुटलंय सांगा बरं, असा सोयराबाईंचा प्रश्न. आणि म्हणून कुणीही कोणताही विटाळ पाळायचं नाही. पांडुरंगाने 2 विटाळ धुडकावून लावले. एक बाळांपण नावाचा विटाळ, बाळांपण नावाचा विटाळ पांडुरंगाने धुडकावून लावला आणि बाळांपण करून दाखवलं. आणि दुसरा अस्पृश्यता नावाचा विटाळ देखील पांडुरंगाने धुडकावून लावला आणि अस्पृश्य स्त्रीचं बाळांपण केलं. त्यामुळे जातीभेद करू नये, अस्पृश्यता पाळू नये, विटाळ पाळू नये अशी वारकरी परंपरा सांगते. वैदिक सनातन धर्मामध्ये विधवा स्त्रियांना कपाळाला गंध लावता येतो का, नाही. वारकऱ्यांमध्ये लावता येतो की नाही. विधवा स्त्रियांना अबीर लावायची संधी आहे, परमिशन आहे. इतका आमचा समतेचा पांडुरंग आणि हा समतेचा धर्म आहे. आणि म्हणून आम्हाला अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय काय सांगतात ते बघायचं. भाग्यहीनांनो आता तरी लक्षात घ्या. तुकोबाराय काय म्हणतात, भाग्यहीनांनो आता तरी लक्षात घ्या, माती सूर्यावर उधळल्याने सूर्य काही मलिन होत नसतो. आणि म्हणून संतांच्या बद्दल कुणी काहीही म्हटलं तरी संत दृढ निश्चय सोडत नसतात. संत संतांच्या मार्गाने निघालेले आहेत. तुम्हालाही जर तुमच्या आयुष्याचं सार्थक आणि भलं करून घ्यायचंय तर गप गुणानं या संतांच्या मार्गाने चालायला लागा. आता तुम्ही हा संतांचा मार्ग सोडू नका, तुमचं भलं होणार आहे. किती भलं होणार आहे, अकल्प आयुष्य लाभोत या कुळा, किंवा अकल्प आयुष्य लावेत या कुळा. तुमच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होणार आहे, तुमचं सगळ्यांचं भलं होणार आहे. म्हणून या संतांचा मार्ग सोडायचा नाही असं संतांचं म्हणणं आहे. आता आपलं कसं आहे, यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं कॉपी करायची सवय. एका गावामध्ये ग्रहण सुटलं, हे कशावरून लक्षात यायचं, तर देवबापाच्या घरावर लक्ष ठेवायचं. कारण घड्याळ नाही, काय नाही, काय नाही, जुना काळ. मग सगळे कोणी छतावून बघायले, कोणी कुठून बघायले, ग्रहण कधी संपते, देवबापा कधी आंघोळला जाते. मग देवबापाने हांडा घेतला पितळाचा, मस्त देवबापाने सवळं बिवळं घेतलं आणि निघाले नदीला. गावच्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, ग्रहण सुटलं वाटतं, देवबापा नदीला निघाले. मग लोक पण देवबापाच्या मागाने नदीला निघाले. आता नदीला जाताना देवबापा आधी गेले आणि मस्त सवळं काढलं, ते गळ्यातले दागिने काढले, हातातल्या अंगठ्या काढल्या, सवळ्यात गुंडाळल्या आणि गठुडं तिथं ठेवलं. मागे बघतात तर काय 500-600 लोक आंघोळ राहिले. देवबापाला वाटलं कोणी नेलं चोरून तर काय करा. मग आयडिया म्हणून काय केले, खड्डा केला आणि खड्ड्यात गठुडं पुरून ठेवलं. आता आपण गठुडं पुरून ठेवलं हे ओळखायचं कसं. मग देवबापाने महादेवाची पिंड काढली, भली मोठी महादेवाची पिंड काढली की आपलं गाठोडं इथं पुरून ठेवले, लक्षात यावं म्हणून. देवबाबा आंघोळीला गेले, प्रत्येक जण यायचं आणि काय म्हणायचा, या वर्षीचा ग्रहणाचा पर्व काळ महादेव काढायचा आहे काय की.
प्रत्येक जण यायचा, महादेव काढायचा, आंघोळीला जायचा. प्रत्येक जण यायचा, समान आकाराचा तेवढाच महादेव काढायचा आणि आंघोळीला जायचा. देवबापाने अर्घ्य दिले, मंत्र म्हणले, पूजा केली, हंडा धुतला, सगळं केलं. तर आपापले माणसं आंघोळ करून निघून गेले. उशिरा देवबापा आपल्या महादेवाच्या पिंडीकडे आले तर त्याच्या भोवती 500-600 पिंडी होत्या. आता आपली नेमकी कशी ओळखायची? प्रत्येक पिंड दुपारी उकरायला सुरुवात केली. प्रत्येक पिंड दुपारी उकरायला सुरुवात केली. संध्याकाळचे 7 वाजले, अंधार पडला, पण स्वतःची पिंड काही गवसत नाही. कसं काय झालं असं? यानं केलं की त्यानं केलं की त्यानं, डोकं वापरायचं नाही, असा आमचा रिवाज आहे. एका गावामध्ये एक देवबाप्पा मंदिराचे पुजारी म्हणून नेमलेले होते आणि ते लय जाडजूड होते. जुन्या काळातले जुने धोतर ते पुरायचेच नाही कमरेला. ते पूजेला खाली बसले की कष्टा सुटायचा. मग देवबापाने रिवाज काय पाडला? लोक काय म्हणायचे, बाबा तुम्हाला शोभायला का होते, कष्टा निष्ठाला काय पूजा करायची? ते म्हणे नाही, देवच तसा आहे, देवाला कष्टा सोडल्याशिवाय पूजाच होत नाही. मग सुरू झालं. मग देवबापा वारले. देवबापा वारल्यावर नवीन वाळला पोरगा आणि चांगला 10 वारी धोतर घालणारा नेमला. पण गावच्या सगळ्यांनी मिटिंग घेतली, त्याला सांगितलं आपल्या देवाला कष्टा सोडल्याशिवाय पूजाच जमत नाही म्हणलं. ते बी मेला. त्याच्या जागी 3रा गादी बसवला आणि गावात मंदिराचा नियमच बनला. काय बनला नियम? कष्टा सोडल्याशिवाय पूजाच होत नाही म्हणजे देवाची. त्याला बांधता येत नव्हता, पुरत नव्हता, म्हणून ते नियम झाला. असा कार्यक्रम आहे. याने केलं की त्यानं डोकं वापरायचं नाही. संत म्हणतात डोक्याचा वापर करा. यानं केलं म्हणून त्यांनी करायचं नाही, संतांनी दाखवलेल्या मार्गाने जायचं. आणि या मार्गाने जाताना काय करायचं? नुसतं पैसे कमवायला जमणार आहे का? देवाचं नामस्मरण करा, परोपकार करा. म्हणजे तुम्हाला जर कोणाला निक्क दूध देता नाही आलं, निक्क दूध, तर किमान ताकाचे तरी उपकार करा असं संतांचं म्हणणं. एखाद्याला जेवू नाही घालू शकला तर फुकटचं पाणी तरी पाजा. नका घालू दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार असं संतांचं म्हणणं आहे. आमचं नाही हो. इकडे येऊन लय देव 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 करायचं दाखवतात. घरी चेंगुटपणा. 99 रुपये जमा झाले की 1 रुपये जमा करते, 100ची नोट करते. त्या 900 रुपये जमा झाले की 100 जमा करते, 1000 करते. करपू मेलो. लय श्रीमंताचं घर बघा, उडदाचं खळबट करते जेवायला. त्याच्या घरी भारीची भाजी पण नाही. त्याची श्रीमंती काय चाटायची का, लोणचं घालायचं का त्याचं? जेवढे श्रीमंत तेवढे चेंगूट आणि जेवढे गरीब तेवढे उदार. गरीबाच्या घरी जा, बाई पटकन 3-4 पापड्या भाजून आणून ठेवते. बाई पटकन लोणच्याच्या बरणीतली 1 फोड वाढते का, 3-4 फोडी त्या परत टाकते लोणच्याच्या. बाई उदार. म्हणून आमची गरीब माणसं उदार आहेत. आणि श्रीमंत, बरं खरं सांगा, सत्याला पट्टी पटकन गरीब देतात का श्रीमंत देतात? मला माहिती आहे ना, सगळ्या गावात पटकन गरीबाचे देते. अहो रोजाने जाणारी जिला गुंठाभर शेत नाही ती बाई पट्टी आणून देते. आणि एखाद्या श्रीमंताकडे जा, ते म्हणते त्या हरिभावनं दिली का, हरिभावनं हे म्हणतात दिली की हरिभाव, त्याचं काय, त्याला एकच पोरग आहे. आता तुला 2-4 कर म्हणलं होतं का कोणी? बरं दिली हरिभावनं. मग त्या शामरावनं दिली का, शामरावना दिलं, त्याच्या काय घरी काय कोणी उजवायचंय का काय? त्याला नुसता हुंडाचा आणायचा आहे, घालायचा थोडा. अरे पण तुला द्यायची तर दे ना, लोकांची लेकर कशाला काढायला? बाबा सगळ्यांनी पट्टी दिली हो, तुमचीच राहिली. आणि सगळे गावचे म्हणाले याला यंदा सोडूच नका, गेल्या वर्षी सोडली होती. आता त्याच्यामुळे आम्हाला तुमचं आखरीचं घर आहे, सगळ्या गावाची पट्टी घेऊन आलो. बाबा द्यावाच लागते. आणि लोक म्हणाले 150 एकर शेत आहे, ह्याचे 5 लेकर नोकरीला आहेत, ह्याच्या 5 सुना नोकरीला आहेत, म्हातारीची पेन्शन येते आणि डोक्यावरून पट्टी आहे तर 5-6 लोकांचे 500 रुपयाप्रमाणे 2-3 हजार बी देत नाही. यंदा तुमची पट्टी घेतल्याशिवाय सप्ताह सुरू होणार नाही. म्हातारा आढेवेडा देत बसलं. मग गड्याला हात केला, आण ते 5 किलो गोंडर. गोंडर माहिती का? गोंडर नव्यांना माहित नसेल, आता विद्यापीठाने बंद केलंय बघा. गोंडर कशाचं होतं? काळी ज्वारी होती बघा, काळी. अगदी तिचं तोंड नाकाड काळे. अगदी ज्वारी सडली की जे वर भुसा राहतो त्याला काय म्हणायचे? गोंडर. 5 किलो गोंडर दिलं. सगळ्या गावात सांगलं यंदा मी पट्टी दिली. किती पट्टी दिली? 5 किलो गोंडर. आणि नातू गीतू आदल्या दिवशीपासून सांगायला उद्या सप्ताह रे, कोणी जेवायचं नाही मला घरी. रात्रीला चूल बंद. आणि सकाळी सगळ्या नातवायला घेऊन पंक्तीत म्हातारा बसलंय, नातवायला बसवलंय. आणि त्या वाडेकरांना इकडे रे इथं वाट, इकडे रे इथं वाट. हो बाबा एवढं कसं काय? त्या पाहुण्याची जीव दे की त्या कीर्तन करायची, महाराजाची टाळ करायची पंगत. नाही अआम्ही पट्टी दिली लेकराला वाट. पट्टी दिली म्हणून लेकराला वाढायला लावलं. पोरग खाय ना तर त्याला बलसी खाय, कालपासून उपाशी खाय. लेकराने खाल्लं, पात्रा राहिलं, म्हणला बांधून घे घरी, आपण पट्टी दिली.
किती पट्टी दिली? 5 किलो गोंड आणि त्याचाच मोठेपणा. आणि म्हणून असं म्हणतात गरीबाचं खावा आणि श्रीमंताचं पाहाव. नुसतं बघायला असतं श्रीमंताचं, दुरून डोंगर साजरे. आणि म्हणून आमचे संत मनाने प्रचंड उदार आहेत, मनाने प्रचंड श्रीमंत आहेत. एक सुफी संत होते डोंगरावर बसलेले, संध्याकाळच्या वेळेला गावाकडे आले. गावाकडे आल्याच्या नंतर एक चोर त्यांच्या झोपडीत गेला. हे गावात कोणाच्या तरी अंगात मागून खाल्लं आणि संध्याकाळी पुन्हा झोपडीकडे उंच डोंगर चढायला लागले. डोंगर जेव्हा चढले तेव्हा चंद्र वर आला होता आणि चोर झोपडीत सगळं धुंडून धुंडून झोपडीचे काने कोपरे बघून बघून चोर झोपडीतून बाहेर आला पाय आपटीत. मला ह्याच्या डोंगर चढून ह्याच्या झोपडीत उगाच आलो, काहीच सापडलं. संत बघा किती उदार असतात. संत म्हणाले हे बघ तू चोर असेल, इमानी इतबारी चोरी करायला आला, पण चूक माझी आहे. तुझ्या चोरीसाठी माझ्या झोपडीत काहीच नाही. असं कर, हे माझे कपडे घेऊन जाय. तर संतांनी चोराला रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून काय दिले? कपडे दिले. आणि चंद्र वर निघाले, डोंगरावर संत बसले आणि काय म्हणाले? अरे हमारे बस के बात होती ना, तू ये चांद भी तुम्ही दे देता. संत किती उदार आहेत, चंद्र सुद्धा द्यायची तयारी ठेवतात. आणि आमचे माणसं किती उदार आहेत, सप्त्याच्या पट्टीला 10 अलाउन्सिंग करावं लागतं. आमचे माणसं किती उदार आहेत, 10 अंगणात जावं लागतं. आणि म्हणून वारकरी संप्रदाय उदार संतांचा आहे. संत उदार उदार. एक थोडीशी दुरुस्ती सांगतो बघा श्रीमंतांच्यासाठी. चांगलं गावचं भलं करणारे कीर्तनकार आणले तरच पट्टी द्या श्रीमंतांच्यासाठी. चांगलं गावचं भलं करणारे, इहलोकीचं जीवन सुखकर बनायला शिकवणारे कीर्तनकार बोलवले तर श्रीमंतांनी पट्टी द्या. आणि जिला गुंठाभर सुद्धा शेत नाही तिने पट्टी द्यायची गरज नाही. काय चाललंय या गादीवरून? तुम्ही म्हणा आम्हालाच लई झोड पाहिजे, पैसे द्या पट्टी द्या, आणि तुमचं तुम्ही तर लई शहाणे लागून गेले. एखादं म्हणायसारखं कीर्तन संपलं, तुमची गँग तर लई शहाणी लागून गेली. आमच्या गँग मध्ये ते एकापेक्षा एक भारी येतो. तुमच्याकडे गावाला सोडलेल्या बैलाला काय म्हणतात? आमच्याकडे पण कठाळ्यात म्हणतात. असे कठाळे झाले. त्या वानेराच्या टोळीचा एक मालक असते, त्याला काय म्हणतात? महाळ्या. आमच्याकडे पण महाळ्यात म्हणतात. असे हे महाळे झालेत. त्या महाळ्याची गाडी त्या मंडपाला लागते. पहिलं मधल्या वाट्यानं पायाने यायचं, रात शेताचे दिवसभर काम करायचे, मळका रुमाल घेऊन मधल्या वाट्याने यायचं, कीर्तन करायचं, मळका रुमाल बांधायचं, जायचं. आता तर त्याचा रुमालच ते बांधताच येईना त्या कमरेला, इतकं सुटलंय ते. बारक्या रुमालावर कीर्तन करता येते का? बारक्या रुमालावर असा मोठा 2.5 मीटरचा रुमाल लागतोय. रुमाल कमरेला का बांधायचा होता बरं? काहीतरी अर्थ असेल ना त्याचा. कमरेला का पोटाला? रुमाल बांधायचा पोटाला. अभंग आहे, पोटासाठी जरी कधी हरिकथा जनरंजविता फिरत असे, तेने घात केला 71 शतकुळांचा, पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर. द्रव्याची आशे हरिकथा करी, तया यमपुरी नित्यवास, नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी, ते नरनयनी पाहू नयेत. नरनयनी पाहू नयेत म्हणजे डोळ्यांनी सुद्धा बघायचे नाही. आमच्या तर 1.5 लाखावाल्याचं तर पाय टेक होते, 2.5 लाखाचं तर पुढे ढीरच मारतंय. बीड जिल्ह्यात असे पायाने नोटांचे बंडल असे बाजूला करतात, हाताने नाही, पायाने. बीड जिल्ह्यात. आणि म्हणून ओळखीचं प्रमाण नाही सांगत. ओळखीचं प्रमाण काय? जिथे करावे कीर्तन, त्याच्यात त्यांनी एक पळवाट काढली. पळवाट काय? ज्या जागेवर कीर्तन करावं तिथं जेवायला बसू नये. जिथे कीर्तन करावं तिथं अन्न सेवू नये असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही ते प्रमाण ओळखीचे नाही देणार, वेगळं प्रमाण देतो. कुठलं प्रमाण? तुकोबाराने अत्यंत शिव्या देऊन सांगितलेलं एक प्रमाण आहे. काय म्हणाले तुकोबाराय? की कीर्तन करणारे लोक आईची भाड खाणारे लोक असतात. तुकोबारांचं प्रमाण एकनाथ महाराजांचं आहे, आपलीची माता आपण भोगिता तया प्रायश्चित्त काय द्यावे. जे लोक हरिकथेचा विक्रा करतात ते लोक अशा प्रकारे आईला बाजारात उभं करतात असं म्हणजे. कारण हरिकथा आई आहे आपली. हरिकथा ही जर आई असेल आणि तिच्या नावाने पैसे घेणं मान्य आहे का? म्हणून आमच्या सगळ्या मायमाऊल्यांना विनंती आहे, या गादीवर बसून तुमच्या कल्याणाचं काही सांगितलं जात असेल तर पट्टी द्या. कल्याणाचं नाही दुसरं, स्त्री म्हणजे नरकाची द्वार, बाईला काही अक्कल नसते, बाई म्हणजे पायातली चप्पल, असं जर चालत असेल तर एखादीनं तिथूनच चप्पल काढून घाला असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून आज संप्रदायाला अगदी दुरुस्त करण्याची वेळ निर्माण आली. तीक्ष्ण उत्तर देण्यास संप्रदायात जे अवडंबर घुसले त्याला दुरुस्त करायची वेळ आली. म्हणून मगाशी म्हटलं याने केलं म्हणून त्यानं शेजारच्या गावी भारीचा महाराज बोलवला म्हणून आपल्याकडे बोलवा असं काही नियम आहे का? शेजारच्या गावचे हाय ऐपत
त्यांच्या गावी जिल्हा परिषद पंचायत समितीचे 2-4 डांगरे डोंगरे असतील जुने पैसा कमवलेले. मग ते गावाला इंदुरीकर आणील, ते गावाला ढोक आणील, ते गावाला सातारकर आणील, ते गावाला लय मोठाले आणील. मग तुम्ही पण त्याला कॉपी करायची का? नाही. आमच्या गावाला जे पेलल आणि आमच्या गावाचा जिथे उद्धार होईल असेच कीर्तनकार आम्ही बोलवले पाहिजे. अजून एक सांगतो, ही गादी कुणाची आहे बरं? तुमच्याकडून पाठ करून घेतले हो, म्हणून म्हटलं याने केली की त्यानं, त्यानं केली की त्यानं. वारकरी परंपरेच्या आधी कीर्तनाच्या बऱ्याच परंपरा होत्या. एक माणूस उभा राहतो, त्याच्याच हातात टाळ असतं, बाजूला प्रमाण देणारे नसतात. एक माणूस उभा राहतो, त्याच्याच हातात टाळ असतो, तो कीर्तन करतो. हे कीर्तन आहे नारदीय कीर्तन. आता नामदेव महाराज म्हणाले एक माणूस कीर्तन करतो, त्याच्या हातात टाळे आणि तोच प्रमाण देतो, तर कीर्तनाची दिशा कोणीकडे न्यायची कोण ठरवणार? तोच ठरवणार. आणि मग कीर्तन बरोबर होईल याची गॅरंटी नाही. नामदेव महाराज म्हणाले कीर्तनाला एक जण उभं राहणार, बाजूला 5-50 टाळ करी, कीर्तनकार चुकला की हे प्रमाण देणार, कीर्तनकार बरोबर असेल की हे प्रमाण देणार. म्हणून कीर्तन परंपरेला नवं अधिष्ठान आणि स्वरूप कोणी दिलं? नामदेवांनी. आता समजा ही गादी नारदाची आहे, तर नारदाने आयुष्यभर काय केलं बरं? तुमच्याकडे नारदाला एक शब्द आहे, नारदाला काय म्हणतात? बरोबर आहे, काय म्हणते? मोठ्याने सांगा. नारदाला एक शब्द आहे, काय म्हणते? कळीचा नारद म्हणतात की नाही? कळीचा नारद. आता ह्या नारदाने कृष्णाचं घर सुद्धा भांडण लावायला सोडलं नाही. या नारदाने कृष्णाचं घर सुद्धा भांडण लावायला सोडलं नाही. तुमचं सोडणार आहे का? बघा, स्वर्गातला एक वृक्ष आणला, काय नाव? पारिजातकाचं झाड आणलं. लावलं कोणाच्या दारात? सत्यभामेच्या. फुलं कोणाच्या दारात? रुक्मिणीच्या. चांगलं चाललं होतं, सत्यभामेला माहित नाही, रुक्मिणी आनंद घ्यायची. हा नारद उतरला आणि म्हणला, आगा 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 सत्यभामे, किती गभोळी तू, तुला देवाचा कावाच कळला नाही. अहो काय झालं, जरा उघडून सांगा. अगं जरा अंगणात जाऊन बघ की. काय बघायचंय? भगवंताने माझ्यासाठी इंद्राशी भांडण करून, युद्ध करून हे झाड आणलंय, वृक्ष आणलंय. बघा पारिजातकाचं झाड माझ्या दारात लावलंय, आणि तुम्ही म्हणता रुक्मिणी प्रिय. अगं सत्यभामे भोळे, तुला हेच सांगायला जरा अंगणात जाऊन बघ. काय बघू? झाड कुणाच्या अंगणात? सत्यभामा म्हणाली माझ्या. खोड कुणाच्या अंगणात? माझ्या. मुळं कुणाच्या अंगणात? माझ्या. मग सत्यभामे फुलं कुणाच्या अंगणात पाहिजे? सत्यभामा म्हणजे अहो खरंच की माझ्या कुठं अंगणात? फुलं तर रुक्मिणीच्या अंगणात आहे. अगं हाच देवाचा कावा तुला कळला नाही. तू बेजार आहेस, पाणी घालते, त्या झाडाचं जतन संवर्धन करतील, सगळे फुलं सकाळी सकाळी उठून रुक्मिणी वेचते. आता त्या सत्यभामेच्या, रुक्मिणीच्या, कृष्णाच्या घरात कळीच्या नारदाने भांडण लावलं. त्या नारदाचं नाव कीर्तनकार उभं राहतात त्या गादीला दिलं असेल तर कळ लाव्या नारदाच्या गादीवरून काय सांगितलं जात असेल? काय सांगितलं जात असेल? बघा काय सांगते, कुणी कुणाचं नसतं, नवरा नवऱ्याचा नसतो, बायको बायकोची नसते. एक कीर्तनकार म्हणजे नवरा म्हणजे उशाचा साप असतो. बाजूला मी टाळ घेऊन होतो, म्हणलं मग नवरा उशाचा साप असतो तर बायको काय पायथ्याची धागी नसते का? निवळ भांडण लावायचा धंदा की नारदाची गादी. आणि म्हणून ही गादी नारदाची नाही. मध्ययुगीन भारतात पहिल्यांदा व्यापक कीर्तन परंपरा ज्यांनी सुरू केली ते नामदेव आहेत. आजपासून या गादीला नामदेवांची गादी म्हटली पाहिजे. विठाला नामदेवांची गादी असते. बघा नामदेवराय कीर्तन करतायत, समोर ज्ञानोबाराय बसले, कबीर सुद्धा इतके बेभान आहेत की पितांबर गळालाय, आणि विनेकरी जनाबाई. कीर्तनात कीर्तनकार श्रेष्ठ असतो की विनेकरी? तर कीर्तनकारापेक्षा विनेकरी श्रेष्ठ असतो. कीर्तनात काही चुळबुळ चालू असेल, कीर्तनकार जरी चुकत असेल तर विनेकरी त्याला सरळ करतो. आता आपलं जे कीर्तन चालू आहे त्याचं नेतृत्व कुणाकडे? विनेकराकडे. आता बघा नामदेवराय कीर्तन करतायत आणि जनाबाईच्या गळ्यात वीणा आहे, म्हणून जनाबाई ज्ञानोबारायांना अभंग म्हणण्याचा आग्रह धरू शकते. जनाबाई काय म्हणते? उठा ज्ञानदेवा, अभंग बोला, कारण नामदेवराय कीर्तन करतात. नामदेव कीर्तन करी नाक्षी पांडुरंग, जणी बोले ज्ञानदेवा. आणि म्हणून महाराष्ट्रातलं पहिलं वारकरी परंपरेचं व्यापक कीर्तन नामदेवरायांनी केलेलं आहे. म्हणून आपण शेवटच्या चरणाकडे जाण्याच्या अगोदर एकदा भजन करूया. विठोबा. आपल्या गावाला अखंड हरिनाम सप्ताहाची किती वर्षाची परंपरा आहे? 35 वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शेतीविषयक अभंगावर कितीदा कीर्तन ऐकलंय? एकदा पण नाही. कारण कीर्तनाचे प्रकार ठरले. सेवेचे अभंग. अहो एका गावी कीर्तनाला गेलो
आणि कीर्तन सुरू व्हायला वेळ होता. महाराज म्हणले पटकन पोहे करा. म्हणजे लय भूक लागली. त्या बिचाऱ्या बाईनं पटकन पोहे केले. महाराज समोर एक प्लेट, महाराजाच्या समोर एक प्लेट. मी पटकन पोहे खाऊन टाकले. महाराज पोहेच खाईना. मला काय झालं? महाराज म्हणले त्याच्यात शेंगदाणेच नाहीत. महाराज कशासाठी रुसले? शेंगदाण्यासाठी रुसले. ते अभंगच ठरवलेले आहेत तसे. आणि म्हणून आता जरा गाव सुधारणारे व्यापक अभंग घ्या. शेतीविषयक अभंगावर होते ना एकदा कीर्तन. संपत्ती कशी कमवावी, धन कसं जोडावं, एखाद्या अभंग होते ना कीर्तन. भूतदया गाई पशुचे पालन, तानिले जीवन म्हणा, परोपकार करायला शिकवणारे कीर्तन होतं ना. इतकं सुंदर परोपकार करणारं कीर्तन व्हावं. आणि एक जणांनी उठावून म्हणावं 2 एकर जमीन देऊन टाकलेली गावाला, बेभान होऊन लोक जावेत. इतकं सुंदर कीर्तन व्हावं. आणि प्रचंड अंगभर दागिने घातलेल्या म्हातारीने पुढे यावं आणि अंगावरचे दागिने समोर टाकावेत. गावच्या विकासासाठी दागिने दिले नावं. इतकं सुंदर कीर्तन व्हावं. लोक बेभान होऊन जावे. आणि म्हणून व्यापक कीर्तन होऊ द्या. लोकांना बदलवणारे, सुधरवणारे, गावचा विकास करणारे कीर्तन होऊ द्या. तर आमचं भलं होईल. काय मेलेल्या राजाच्या कथा सांगणार? स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, मोक्ष. संतांनी हे धुडकावून लावलंय. ते म्हणले आमचा मोक्ष विठ्ठलाच्या पायाशी. ते म्हणले आम्हाला पुनर्जन्म बिनर्जन्म नको. देवा वैकुंठाला तर नकोच नको. वैकुंठ कोपाट, जुनाट झोपडी. वैकुंठी नाही दही भात. वैकुंठात काला सुद्धा होत नाही. आम्हाला वैकुंठ पण नको. वैकुंठी नाही कवल काल्याची कीर्तन. वैकुंठात काला पण नाही. म्हणून देवा आम्हाला वैकुंठ सुद्धा नको असं म्हणणारे संत आहेत आमचे. म्हणून आम्हाला आमचं भलं करता आलं पाहिजे. मग जाताना सांगेल निर्लज्जासारखं वागायचं नाही. निर्लज्जासारखं म्हणजे कसं? एक निर्लज्ज होता बघा, तिजोरी फोडायला गेला. तिजोरीवर हातोडा मारणार, तोच त्याला एक पाटी दिसली. पाटीवर लिहिलेलं होतं कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नका. तिजोरी मोडली, तुटली, फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिलंय ते दाबा, म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. जोर होता निर्लज्ज. ते मला कशाला मध्यरात्री ठाकाठोकी करायची? बघू एकदा बटन दाबून उघडी. चोराने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय टॉय वाजवलं, पोलीसची गाडी आली आणि पकडून घेऊन गेली. आता गप्प बसाव की नाही?